ही निवडणूक चुरशीची आहे, पण या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मागच्या 2 निवडणुकात झालं तसं झालेलं नाही आहे. इथे विशाल पाटील खूप जोरात. इलेक्शनची मुद्द्यावर होण्याच्या ऐवजी सहानुभूती, अस्मिता आणि झालेलं राजकारण याच्यावर ही इलेक्शन गेली. नेते जर बाजूला सोडले तर सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांच्या सोबत होते. मला वाटतं काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्ह्यातल्या व्यक्त होण्यासाठी पहिल्यांदा अशी संधी मिळाली आणि त्यांनी ती फार मोठ्या प्रमाणात दाखवून दिली आहे. 2019 पासून 2024 पर्यंतच्या 5 वर्षाच्या काळामध्ये संजय काकांच्याकडून एक फार मोठी काही चूक झाली, मोठं कांड झालं, त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण गेलं, असं काही घडलं. त्याचबरोबर विशाल पाटलांनी फार मोठं या ठिकाणी काम केलं आणि या 5 वर्षात त्यांची खूप मोठी प्रतिमा उंचावली, असंही काही झालेलं नाही. देशा लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामधली सांगली लोकसभा ही निवडणूक चांगलीच गाजली, चर्चेत राहिली. कारण याचं होतं की काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक तिरंगी केली आणि सध्या हे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यात जाणून घेण्यासाठी आपल्यासाठी काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीनं सांगली लोकसभेची हवा काय आणि चर्चा काय. मोहिते सर सांगा, सांगली लोकसभेमध्ये हवा कोणाची आणि कशा पद्धतीने? सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथं काट्याची टक्कर सुरू आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा म्हणजे इंडिया आघाडीचा उमेदवार बाजूला फेकला गेला आणि तिथं भाजपचे सिटिंग MP संजय काका पाटील आणि विशाल पाटील काँग्रेसचे बंडखोर यांच्यामध्ये ही जोरदार चुरशीची लढत सुरू आहे. आता हवा कोणाची आहे हे बघण्यापूर्वी आपल्याला हे बघायला लागेल की याच्या आधीच्या 2 निवडणुकांमध्ये संजय काका का निवडून आले. मागच्या वेळी तर तिरंगी लढत होती, त्यामध्ये ते आले, त्यांना फायदा झाला. त्याच्या आधीच्या 14च्या निवडणुकीमध्ये ते आले. तर त्या आता या 5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 2019 पासून 2024 पर्यंतच्या 5 वर्षाच्या काळामध्ये संजय काकांच्याकडून एक फार मोठी काही चूक झाली, मोठं कांड झालं, त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण गेलं, असं काही घडलेलं नाही. त्याचबरोबर विशाल पाटलांनी फार मोठे या ठिकाणी काम केलं आणि या 5 वर्षात त्यांची खूप मोठी प्रतिमा उंचावली, असंही काही झालेलं नाही आहे. पण ज्या कारणामुळं हवा 2014ला आणि 19ला बदललेली होती, त्याच कारणामुळं हवा यावेळीही बदललेली असू शकते. इथं स्थानिक कारणं त्याला किती आहेत हा भाग वेगळा. आता अँटी इन्कम्बन्सी, प्रस्थापितांच्या विरोधातलं मत हा एक भाग आहे आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशातलं माहिती नाही पण तिकडेही कदाचित की ज्या कारणामुळे म्हणजे जी मोदी लाट होती त्या लाटेमध्ये हे सगळे आमदार, खासदार, तरुण निवडून येत होते. त्यांचं असेल पण त्यांना विजयापर्यंत न्यायला ती लाट कारणीभूत ठरत होती. आता कदाचित तसं होणार नाही आहे, ती तेवढी लाट राहिलेली नाही आणि त्याचा परिणाम संजय काकांना भोगावं लागेल असं दिसतं. भोगावं लागेल याचा अर्थ अत्यंत चुरशीची लढत आहे आणि असं म्हटलं जातं की खासदारकीच्या निवडणुकीला मतदारसंघ खूप मोठा असतो आणि इथं बंडखोर कधी चालत नसतो. बंडखोराला खूप ताकद लावायला लागते कारण त्याच्याकडे ना नेते असतात, ना इन्फ्रास्ट्रक्चर असतं, त्याच्याकडे बूथ कमिटी असते, काहीच नसतं. एका बाजूला संजय काकांच्याकडे या सगळ्या शक्ती होत्या, राज्य सरकार, केंद्र सरकार, सक्षम बूथ कमिट्या, त्याच्या ट्रायल्स झालेल्या, सगळं होतं त्यांच्याकडे. आणि दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांना उमेदवारी मिळणार का नाही यात बराच काळ गेला आणि त्या काळामध्ये जी चर्चा झाली विशाल पाटलांच्या विषयी आणि त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली, त्याचा फार मोठा फायदा या ठिकाणी विशाल पाटलांना झाला. आणि तुम्ही जो नौखा तसा तुलनेत नौखा उमेदवारांना उभा केला त्यामुळे एक प्रकारची सहानुभूतीची लाट विशाल पाटलांच्या बाजूने उभा राहिली आणि त्यामुळेच विशाल पाटील आता विजयाला जवळपास घासायला जात आहेत. ही निवडणूक चुरशीची आहे, पण या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मागच्या 2 निवडणुकात झालं तसं झालेलं नाही आहे. इथं विशाल पाटील खूप जोरात आहेत. तुम्ही तसं काय सांगा, कळीचे मुद्दे काय होते प्रचारात 4-5? प्रचारामध्ये प्रारंभी इथं उमेदवारी कुणाला मिळणार हाच मुद्दा होता. म्हणजे याच्यामध्ये पूर्वी कोल्हापूर विमानतळ झालं पाहिजे, ड्रायपोर्ट झाला पाहिजे, पाणी योजनांचा निधी व्हायला पाहिजे, हायवे पूर्ण झाले पाहिजे, असे मुद्दे होते. पण जशी इलेक्शन रंगत गेली तशी त्या पद्धतीनं तिकीट कोणाला मिळलं, म्हणजे विशाल पाटलांना तिकीट मिळणार, काँग्रेसचं मिळणार का महाविकास आघाडीचं मिळणार आणि मग त्याच्यानंतर मग चंद्रहार पाटलांचं काय होणार ह्याच्यावर चर्चा जवळजवळ महिना झाली. त्यामुळे ही इलेक्शनची मुद्द्यावर होण्याच्या ऐवजी सहानुभूती, अस्मिता आणि झालेलं राजकारण याच्यावर ही इलेक्शन गेली. मग इलेक्शनमध्ये कुणी कोणाला तिकीट मिळवून प्रयत्न केले. मग काँग्रेसच्या लोकांनी आरोप केले की कुणीतरी कटकारस्थान केलं. नाना पटोलेंनी सुद्धा सांगितलं मी एका षड्यंत्राला बळी पडलो आणि त्यानंतर झालेल्या प्रेसमध्ये पुन्हा मग संजय पाटलांनी मला कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूंनी मदत केली वगैरे असं सांगितलं. तर ह्या सगळ्यामुळे मुद्दे या निवडणुकीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, बेरोजगारांचे मुद्दे, कुठलेच मुद्दे चर्चेला आलेले नाहीत. हे फक्त सहानुभूती, एकमेकांच्यावरची टीका, एकमेकांच्या संस्था कोणी बंद पडल्या ह्याच्यावर झाल्या. पण माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या चर्चेचा फायदा हा अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना अप्रत्यक्षपणे झाला
आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आणि याच्यामध्ये ही इलेक्शन अत्यंत चुरशीची गेली. त्यामुळं या इलेक्शनकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं. सुरज हा कपटी मित्रपक्ष दिलदार शत्रू बरा असं संजय काका बोलले. याच्या मागचं गणित काय होतं आणि कशाबद्दल? सांगली जिल्हा हा संस्थात्मक उभारणी करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे. म्हणजे ज्यांच्याकडं संस्था, ज्यांच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचं राजकारण चालतंय किंवा त्यांचा लोकमतावर एक प्रभाव असतो, असं एक हे आहे. जिल्ह्यातल्या नेत्यांचे त्यामुळं प्रत्येक वेळेला जे वाद होतात ते संस्था आणि मोठ्या संस्थांच्या नेतृत्वामुळे. जे दादा घराणं आणि राजाराम बापूंचं घराणं यांच्यामधला जो वाद आहे तो वाद किंवा भाजपमध्ये पृथ्वीराज देशमुख आणि संजय काका या दोन प्रतिस्पर्ध्यांचा वाद हा संस्थांवरच्या वर्चस्वासाठीचा वाद होता, हा स्पष्ट आहे. त्यामुळं राजकारणामध्ये जरी एका पक्षात असले किंवा एका आघाडीत असले तरी ते मित्र म्हणून वावरत असले तरी एकामेकाच्या बाबतीतलं राजकारण हे त्यांचं वेगळं होतं. त्यांचा सांगण्याचा अर्थ असा होता की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आहे, या पद्धतीनं एकामेकाला मदत करणारे हे जे नेते आहेत. तर तशा पद्धतीनं दिलदारपणा दाखवून काही लोकांनी त्यांना मदत केली आणि पक्षातल्या लोकांनी म्हणजे अगदी पृथ्वीराज देशमुखांचं नाव घेतलं तरी चालेल की कारण त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ते संजय काकांच्या विरोधात काम केलं असं एक वातावरण तयार आहे. तर त्यामुळे तो एक संदर्भ त्यांनी संजय काकांनी दिला होता. जयंत पाटलांनी संजय काकांना मदत केली म्हणायची. जिल्ह्यामध्ये जयंत पाटील, संजय काका हे जयंत पाटील जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी सुद्धा त्यांच्याबरोबर फिरताना आढळत होते, त्यांच्याबरोबर वावरत होते आणि एक अंडरस्टँडिंगचं राजकारण दोघांच्या मध्ये गेली 10 वर्ष पण आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा आर पाटलांचा ज्यावेळी विरोध होता संजय काकांचा आणि त्यावेळेला जयंत पाटलांचा सपोर्ट हा स्पष्टपणे दिसत होता. आता फक्त हे असं आहे की हे मान्य कोणच करणार नाही. तुम्ही काय सांगाल की काँग्रेस शेवटपर्यंत महाविकास आघाडीवर राहिली पहिला होती तशी काळामध्ये? पहिल्यापासून राहिली. मला असं वाटतं की जसं जसं वारं फिरत गेलं म्हणजे ज्या पद्धतीनं सहानुभूती आणि विशेष म्हणजे आता मोहिते साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की ही निवडणूक सहानुभूती आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची निवडणूक आहे असा ज्यावेळी मुद्दा आला तर त्यावेळी काँग्रेस त्यांच्या मागे म्हणजे नेते जर बाजूला सोडले तर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांच्या सोबत होते. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसनं आणि नंतर विश्वजित कदमांनी जरी भूमिका घेतली महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर येऊन की आम्ही आघाडी धर्म पाळू, परंतु शेवटपर्यंत त्यांना कार्यकर्त्यांचा विरोध राहिला आणि ते त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं काम करू शकले असं मला स्पष्टपणे वाटतं. मोहिते सर मला सांगा की या निवडणूक कुणी कशा पद्धतीने कुरपड्या केल्या, काय कारण होतं कशाबद्दल? जशी महाविकास आघाडीमध्ये म्हणजे इंडिया आघाडीमध्ये एक वाक्यता नव्हती तशाच म्हणजे चंद्रहारच्या पाठीशी राहण्यामध्ये तिथं कुणीच शिल्लक राहिला नाही. तशीच अगदी करेक्ट परिस्थिती भाजपमध्ये सुद्धा होती. म्हणजे जपच्या विलासराव जगतापांच्यापासून अजितराव घोरपडे आता सांगितलं तसं पृथ्वीराज देशमुख आणखी अन्य खूप कार्यकर्ते आहेत. अगदी मिरज सांगली शहरातले सुद्धा नगरसेवक आणि प्रभाव असलेले आपल्या भागावरचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा भाजपमधून निघून कुणी विशाल पाटलांच्याकडे गेलं. परंतु एक लक्षात आलं की काँग्रेस आणि काँग्रेसला मानणारा जो मतदार आहे त्यातले जे नेते आहेत ते फारसे वळून भाजपकडे गेले नाहीत. पण भाजपमधले अनेक जण पुन्हा आले. आता शेवटच्या टप्प्यामध्ये करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला, कुणी कोणाचा केला, तर तो कार्यक्रम किती तीव्रतेनं होतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण ती जी मतं आहेत करेक्ट कार्यक्रमाची ती समजा 100 मतं असतील तर ते अँटी बीजेपी वोट्स आहेत. ते तुम्ही जर त्यांना सांगितलं जाऊन तुम्ही कमळाला मत द्या तर त्यापैकी फक्त 20% डायव्हर्ट होऊ शकतात, 30% डायव्हर्ट होऊ शकतात. 70% मतं त्यांना जायचं तिथंच जातात. तुम्हाला हवी असतील तर पडणारी सगळी मतं तुम्ही सांगाल तिकडे कधी जात नसतात. त्यांची ती मेंटॅलिटी बनलेली असते. त्यामुळे इथं पुरवठ्यापेक्षा महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे विशाल पाटील उमेदवार नसले तरी सुद्धा ज्यांची खूप कमी ताकद आहे जिल्ह्यामध्ये ते उभाटा शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा एकत्रितपणे इंडिया आघाडी जवळपास विशाल पाटलांच्या पाठीशी उभा होती आणि विशाल पाटील अपक्ष असल्याचा हा फायदा झाला की भाजपमधल्या काही लोकांना उघडपणे काम करता आलं कारण ते काही काँग्रेसचे उमेदवार नव्हते, ते अपक्ष उमेदवार होते. ह्या कुरघोड्यांचा त्यांना तिकीट न मिळण्याचा या सगळ्याच गोष्टींचा विशाल पाटलांना फायदा झालेला आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये एक जबरदस्त चुरस निर्माण झाली. जाती समीकरण कशाबद्दल मुळात मागच्या वेळेला जी लढत झाली ती तिरंगी लढत झाली. म्हणजे संजय काका पाटील, विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर अशी झालेली होती वंचित आघाडीमध्ये. त्यावेळेला जाती समीकरण ही थोडीशी वंचित आघाडीच्या बाजून होती. त्यावेळेला धनगर समाज हा कॉन्सोलिडेटेड झालेला होता. गोपीचंद पडळकर दलित समाजाची मतं झालेली, MIM त्यावेळेला एकत्र असल्या मुस्लिम समाजाची मतं सुद्धा झाली. त्यामुळे जाती समीकरण ही वंचित आघाडीच्या बरोबर असल्यामुळं
जवळजवळ 3,03,000 मतं गोपीचंद पडळकरांनी घेतली होती. यावेळी मात्र हे सगळं समीकरण हे विशाल पाटलांना पोषक असं थोडंसं झालं. याला कारण असं आहे की प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा पाठिंबा, थेट पाठिंबा म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्यांनी उमेदवार उभं केले, पण सांगलीमध्ये मात्र त्यांनी प्रकाश शेंडेंचा पाठिंबा काढून विशाल पाटलांना पाठिंबा दिला. आणि प्रकाश आंबेडकरांनी सांगलीमध्ये मिरजेमध्ये एक सभा पण घेतली आणि सुजात आंबेडकर त्यांचे चिरंजीव त्यांनी 2 सभा घेतल्या. त्यामुळं दलित समाजाचं बऱ्याचपैकी कन्सोलिडेटेड हे विशाल पाटलांच्या बरोबर झालं. मुस्लिम समाजाचं मत हे अँटी बीजेपी असल्यामुळं, ते पण स्ट्रॅटेजिक वोटिंग असल्यामुळं, तेही मागच्या वेळेला MIM-मुळे थोडं बाजूला गेलं होतं, ते पण ह्या वेळेला विशाल पाटलांच्या बरोबर थोडं दिसलं. आणि जरांगे फॅक्टरमुळं मराठा समाज जो आहे, तर ते मराठा समाजानं कुणाला पाडायचं असा आदेश जरांगे पाटलांनी दिला. कुणाला पाडायचं म्हणजे हा अप्रत्यक्ष रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या उमेदवाराला पाडा असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे त्याचा परिणाम मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राबरोबर इकडं पश्चिम महाराष्ट्रात पण झाला. त्यामुळं इथल्या मराठा समाजानं सुद्धा अँटी बीजेपीचं मतदान केलेलं आहे. त्यामुळे मराठी, मुस्लिम, दलित असं कॉम्बिनेशन हे विशाल पाटलांच्या बरोबर थोडं होतं. दुसऱ्या बाजूला संजय काकांच्या बरोबर, त्यांच्याबरोबर अप्पर कास्टची वोट बँक, ओबीसीची वोट बँक आणि हिंदू दलित वोट बँक अशी वोट बँक त्यांच्याकडे झालेली होती. त्यांची यंत्रणा एका बाजूला होती. त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये जाती समीकरणं एका बाजूला, यंत्रणा एका बाजूला आणि धर्म पण बाजूला. त्यानंतर परत योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळं ही इलेक्शन एका धर्मावर नेण्याची, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. इथं जर जात प्रभावी ठरले असेल तर त्याचा निश्चित फायदा विशाल पाटलांना होईल आणि धर्म प्रभावी झाला असला तर संजय काकांना फायदा होईल. पण इथं आता सध्या जर आपण बघितलं तर जाती गणितं थोडी स्ट्रॉंग झालेली दिसतात याच्यामध्ये, असं मला वाटतं. जिल्ह्यातलं टक्केवारी बघितली तर खानापूरमध्ये एकदम सगळ्यात कमी मिळालं, तासगाव कवठेमंकाळमध्ये जास्त मिळालं. यामागची कारण काय असेल? कसं आहे की कार्यकर्त्यांची चुरस जिथं आहे, खानापूर आटपाडीचा जर विचार केला तर त्या तालुक्याचे नेते अनिल बाबर हे आज हयात नाही. त्याचा एक परिणाम होता की सगळ्यांना एकत्रित बांधून नेतील असे नेते नव्हते आणि सगळेच नेते एका बाजूला भाजपकडे दिसत होते. प्रत्यक्षात ते किती कार्यरत होते हे माहीत नाही. त्याचा परिणाम असा आहे की त्यांच्याकडून झालेलं जे दुर्लक्ष होतं आणि त्याच्याबरोबरीनं अनिल बाबरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही काही विरोधी मतदान करू संजय काकांच्या, असा एक फॅक्टर बऱ्यापैकी चालला होता. त्या लोकांनी आपल्या पद्धतीनं काम केलं आणि बूथवर, जिथं भाजपच्या बूथवर जे लोक दिसायला पाहिजे होते ते त्यावेळी दिसले नाहीत. तसंच प्रत्येक ठिकाणी झालं असं होतं की जे नेते बूथमध्ये लोकांना ओढून आणण्याचं काम करतायत, हे सगळे जे लोक होते ते कुठेतरी म्हणजे दिसत नव्हते, अदृश्यरित्या आपलं काम करत होते. त्यांनी ज्यांचं काम केलेलं आहे त्यांच्यापुरतंच हे मर्यादित झालं आणि त्याचा परिणाम असा आहे की अपेक्षित मतदान जे होतं तेवढं झालं नाही आणि जे म्हणजे ज्यांना काही बदल घडवायचा आहे किंवा ज्यांना मतदान आपल्या एका विशिष्ट हेतूसाठी करायचं आहे तेवढेच लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले. हा त्यातला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मर्यादा दूर करण्यासाठी जेवण केलं होतं, त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याकडे कसं बघताय की काँग्रेसने खरंच मदत केली की महाविकासाकडे? नाही, हे स्पष्ट दिसतंय, कारण विशाल पाटलांनी सुद्धा विशाल पाटलांच्या बाजूने भारतीय विद्यापीठाचा ज्यावेळी वर्धापन दिनाचा पुण्यात कार्यक्रम झाला त्यावेळी 4 तारखेला कळेल की मी कुठल्या पाटलांच्या मागं आहे असं विश्वजित कदमांनी सूचक विधान केलेलं होतं. आणि ते कालचे ज्या पद्धतीनं जेवण दिलं आणि तिथं विशाल पाटील, विश्वजित कदम हे एकत्र असणं किंवा सगळ्या पदाधिकाऱ्यांना, म्हणजे त्यांच्या सगळ्यांना अंदाज आलेला आहे की जर विशाल पाटील आला तर त्याचं श्रेय काँग्रेसलाच मिळालं पाहिजे आणि काँग्रेसनं सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळं आज ही उमेदवार जरी अपक्ष लढले असले तर ते काँग्रेसचे उमेदवार आहे. हा जरी जेवणाच्या अनुषंगानं हे स्पष्ट झालेलं आहे, तरी दुसरा एक मला मुद्दा अजून एक सांगायचा आहे की आत्ताची ही जी निवडणूक होती ही पक्षाचं केडर विरुद्ध कार्यकर्ते, म्हणजे उभाटानं किंवा जे महाविकास आघाडीने महायुतीनं विचार काय केला, चंद्रहारची उमेदवारी देताना सुद्धा की महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा उमेदवार दिला की सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतील, नेत्यांनी सांगेल तसे कार्यकर्ते काम करतील. परंतु इथं उलटी परिस्थिती झाली की प्रत्येक वेळी नेता सांगेलच त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी आम्ही काम करायचं का हे असं सांगून शिवराजनं ज्या पद्धतीने सांगेल की महाविकास आघाडीतले आणि महायुतीतले सगळे नेते आघाडी धर्माबरोबर होते, व्यासपीठावर होते, परंतु त्यांची सगळी फळी म्हणजे सेकंड फळी म्हणा, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे विशाल पाटलांच्या बाजूने होते. म्हणजे ही जर म्हटलं तर हा जो काही निकाल लागेल, अपक्ष येईल किंवा संजय काका पाटील येतील, तर ही जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक असणार आहे. मला असं वाटतं की ही नेत्यांच्या विरुद्ध कार्यकर्त्यांची निवडणूक अशा पद्धतीनं ही निवडणूक झालेली आहे. तुम्ही सांगा की ह्या निवडणुकीत एक वाघ म्हणून एक चर्चेचा शब्द निघाला, काय त्यावर काय? याच्यामध्ये असं झालं ते की इलेक्शन ज्या वेळेला झालं तर त्यावेळेला इथं महाविकास आघाडीला जागा ही शिवसेनेने घेतली आणि त्यावेळेला इथं
उमेदवार विश्वजित कदमांनी खूप प्रयत्न केलेले होते आणि त्यानंतर संजय राऊतांनी त्यांचं विमान गुजरातला जाणार असा प्रत्यक्ष टीका केलेली होती. तर त्यावेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते भयंकर चिडलेले होते आणि त्याने त्याचा निषेध पण केलेला होता. त्यानंतर मात्र विश्वजित कदमांच्या मनामध्ये कायम आडी राहिली होती की शिवसेनेने जागा आपण घेतली आणि आपण जे 6 महिने प्रयत्न करून झालं. त्यामुळे मी तुम्हाला मागं एकदा म्हटल्याप्रमाणे ही लढाई विश्वजित कदम विरुद्ध जयंत पाटील अशा वेगळ्या पद्धतीने झाली आणि याचा ह्या दोन नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आपली ताकद वापरून ही इलेक्शन लढवली. म्हणजे दोन्ही उमेदवार जर एका बाजूला असले तरी दोघांनी आपापली यंत्रणा वेगळ्या कारणासाठी वापरली, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. तर त्यावेळेला असं झालं की शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांकडून आणि संजय राऊतांच्याकडून सातत्याने टीका झालेले आणि अशा परिस्थितीत संतप्त झालेल्या विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरेंसमोर असं केलं की तुम्ही मुंबईत आणि महाराष्ट्राचे वाघ असला तर आम्ही मात्र सांगली जिल्ह्याचे वाघ आहोत, असं स्टेटमेंट त्यांनी भर सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या समोर विश्वजित कदमांनी केलं. त्याला उत्तर असं ह्याने दिलं संजय राऊतांनी की वाघ कोण आहे हे 4 तारखेला कळेल, पण माझ्या दृष्टीने जयंत पाटील हे वाघ आहेत असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. ह्याच्यामुळे पुन्हा विश्वजित कदम आणि सगळे लोक भडकले. म्हणजे आता तुम्ही जे स्नेहभोजनाचा विषय काढला तर हे स्नेहभोजन आणि हे सगळं ह्याच गोष्टीमुळे झालं की वाघ कोण आहे हे सिद्ध करायची वेळ आहे आणि सगळ्या लोकांनी वाघ कोण आहे सिद्ध करण्यासाठी निवडणूक हातात घ्या असा विषय झाला. त्यामुळे काँग्रेसचं संपूर्ण केडर विश्वजित कदमांसह सगळे लोक हे थेटपणे मैदानात विशाल पाटलांचे उतरले आणि मग 4 तारखेला कोण वाघ आहे हे करायचं झालं. आणि आता पाटील सर म्हणले की पुण्याच्या कार्यक्रमामध्ये झालं तर कुणाच्या पाटलांच्या बरोबर आहे ते अप्रत्यक्ष असंच आहे. म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियाला बघितलं तर वाघाचं चित्र, त्यानंतर वाघ कोण आहे 4ला हे आत्तापासून सोशल मीडिया सुरू झालंय. त्यामुळं जरी हे शिवसेनेचं असलं तरी ह्या वाघाचा विषय आणि सांगली जिल्ह्याच्या नेतृत्वाची लढाई म्हणजे ही वाघाची लढाई असं होतं. म्हणजे पूर्णी वारण्याचा वाघ आणि शिळाचा नाग अशी एक फाईट होती. तर आता ते वाघाचं शिफ्टिंग सुरू आहे. वाघ इकडनं पुन्हा वाळव्यातून पुन्हा पलसकोडेगावला जातो का अशी परिस्थिती आहे. तर त्या दृष्टीनं वाघाचं महत्व घ्यायला आणि आपल्या 4 तारखेला कळेल कोण वाघ आहे. तुम्ही काय सांगाल, कोण निवडून येण्याची शक्यता दाखवतो लोकांच्या चर्चेत? नाही, आता अपक्ष उमेदवार मी म्हणालो तसं मगाशी अपक्ष उमेदवाराला खूप मोठी ताकद लागते. जिल्ह्यात नेटवर्क नसतं. प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेते होते की ज्यांनी विशाल पाटलांसाठी सभा घेतली. प्रकाश आंबेडकर सोडले तर विशाल पाटील हे एकहाती प्रचार करत होते. जरी आपण आता चर्चा केली तसं नेते नव्हते, पण दुसरी तिसरी फळी त्यांच्यासोबत होती. तर दुसरी तिसरी फळीच खूप इम्पॉर्टंट असते. जी जिल्ह्यामध्ये आता हवा आहे त्यानुसार ही लढत या 2 उमेदवारामध्ये अगदी काट्याची आहे. त्याच्यामध्ये कुणी निवडून येईल हे सांगता येत नसलं तरी विशाल पाटलांनी यंत्रणेशिवाय म्हणजे कुठलीही यंत्रणा त्यांच्याकडे नसताना एक हाती मोठी फाईट दिली. याचं कारण हे होतं की सामान्य मतदार, काँग्रेसला मानणारे मतदार त्यांच्या पाठीशी होते. त्यामुळं ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे आणि काय होईल निकाल त्याचा सांगता येईल का इतपत ही चुरस यामध्ये सांगता येणार नाही अशी आहे. तुम्ही काय सांगाल, कोण निवडून येऊ शकतो? माझे जरा विचार वेगळे आहेत. मोहिते सरांनी सांगितले हे सत्य आहे, पण झालेलं असं आहे की या सगळ्या प्रयत्नात 35 वर्षानंतर वसंतदादा म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात अवतीर्ण झालेत. वसंतदादा गट, वसंतदादा घराणं. मदन पाटलांच्यावर यापूर्वी एकदा अन्याय झाला म्हणून एक भावना निर्माण होऊन त्यांना विधानसभेची संधी मिळाली होती. तर त्यांनी ती ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर मला वाटतं काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्ह्यातल्या व्यक्त होण्यासाठी पहिल्यांदा अशी संधी मिळाली आणि त्यांनी ती फार मोठ्या प्रमाणात दाखवून दिली आहे. त्याचा जर विचार केला आणि संघ आणि भाजप यांच्यामध्ये असलेला अंतर्गत विरोध, कारण बाहेरचे लोक आणि संघातले लोक वगैरे या सगळ्या बाबी आणि जर आत्ताच जिल्ह्यातल्या भाजपची अवस्था बघितली तर तो विखुरलेल्या अवस्थेत आणि सगळ्यांच्या विरोधात एकामेक नेत्यांचे स्टेटमेंट यायला लागले आहेत. याचा जर विचार केला तर एकत्रितरित्या भाजप लढू शकलेलं नाही. त्यामुळे तो पराभवात छायेत आहे आणि विशाल पाटलांच्या लक इतकं जागृत झालं की वसंतदादा फॅक्टर इतका जोरात चालला की दादांच्या मृत्यूनंतर 35 वर्षानं दादा कुटुंबासाठी दादा नाव उपयोगात आलं असं म्हटलं तर बऱ्यापैकी चान्सेस विशाल पाटील विजयी होण्याचे आहेत. 2004ला मै हूं ना लोकांनी आमदारकीच्या निवडणुकीला मदन पाटलांना तसं होऊ शकेल. हो, त्याच पद्धतीनं जे पार्ट 1 आणि हा पार्ट 2 आहे अशी चर्चा बरोबर सोशल मीडियामध्ये सुरू झाली आणि तसं वातावरण त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला आणि तसा प्रतिसाद त्यांना जबरदस्त मिळाला. मी मगाशी जो मुद्दा मांडला तोच मुद्दा आहे की नेत्यांच्या विरुद्ध कार्यकर्त्यांची निवडणूक किंवा जनतेने ही पहिल्यांदा असं होणार आहे की अपक्ष उमेदवार निवडून येणं एवढं सोपं काम नाही. ही काय जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, नगरपालिका नाही, परंतु खासदारकीला एखादा अपक्ष उमेदवाराची एवढी हवा होणं किंवा स्पर्धेत येणं तो आणि ज्या पद्धतीनं जे सहानुभूती त्यांच्या भोवती तयार झाली असं झालं तर मला असं वाटतं की कदाचित ही कलाटणी देणारी ह्या
संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारे निकाल सांगली जिल्ह्यामध्ये लागू शकतो. ज्या पद्धतीनं हवा होती तसं जर मतदान झालं तर विशाल पाटील फरकानं येऊ शकतात. आणि काकांनी ज्या पद्धतीने यंत्रणा शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार थांबल्यानंतर 2 दिवसात जी काकांनी यंत्रणा राबवली त्याला जर यश आले तर काका सुद्धा तेवढ्याच फरकानं, म्हणजे मला असं वाटतं की ही फार घासून पुसून निवडणूक होण्यापेक्षा दोघंही आले तर मोठ्या मताधिक्याने येतील. नक्कीच की निवडणूक सांगलीची ही चुरशीत झालेली आहे. येणाऱ्या 4 जूनलाच कळेल की कोण उमेदवार निवडून येणार. पुढे सुजित सह आसिफ मुर्सल, न्यूज 18 सांगली.